जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. वेळ फार कमी आहे, परंतु शेतकरी, कामगार, पददलित, वंचित घटकाच्या सर्वांना समन्वयाने न्याय देऊन त्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी यानंतर मी आपले लाडके नेते नरेंद्रजी पाटील साहेबांना. भारत माता की. तर आवाज जोरात पाहिजे, वेळ कमी आहे. भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे की जय. भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची 92वी जयंती, त्याचबरोबर जगाला अंत्योदयाचा विचार देणारे पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांचीही जयंती आज आहे. मी या माथाडी आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक वेगळा संदेश देणाऱ्या या दोन्ही महापुरुषाला प्रणाम आणि वंदन करून आज आमच्या माथाडी कामगारांच्या मेळाव्याला खास करून सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या सरकारचं आणि देवाभावांचे विचार देण्याकरिता उपस्थित राहिलेले आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दुसरे नेते कॅबिनेट मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमचे दुसरे पणन मंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब, आमचे दुसरे साताऱ्याचे बाबाराजे कॅबिनेट मंत्री आदरणीय शिवेंद्रराजेजी भोसले साहेब, आमचे आमदार मंदाताई म्हात्रे, आमचे दुसरे आमदार प्रशांतजी ठाकूर, आमचे मित्र सहकारी आमदार आदरणीय निरंजनजी डावकरे साहेब आणि त्याचबरोबर आमचे खासदार संजीवजी नाईक साहेब आणि खास करून श्री आपले विक्रांतजी पाटील साहेब आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे वडाळ्याचे विकासक आदरणीय सुबोधजी रुनवाल साहेब ज्यांनी आपले विचार मांडले, ते आमचे संघटनेचे नेते आदरणीय शशिकांतजी शिंदे, गुलाबराव जगताप, तानाजीराव जगदाळे, त्याचबरोबर आमचे सर्व अध्यक्ष, सर्व व्यासपीठावरती पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे आज वेळ कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खूप काही मिनिटात बोलणं हे मला शक्य होणं दिसत नाही. तरीही आजचा विशेष सत्कार साहेबांचा आम्ही आज आयोजित केलेला आहे. स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी माथाडी चळवळी बरोबर एक आगळा वेगळा विचार महाराष्ट्राला दिला, तो म्हणजे आर्थिक निकषावरती आरक्षण. 1980 ते 1982 पर्यंत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त दौरे करून त्यांच्या हे लक्षात आणून दिले की जातीपातीचं राजकारण जर भविष्यामध्ये टाळायचं असेल तर आर्थिक निकषावरती आरक्षण ही साहेबांनी त्यावेळेला मागणी केली. या मागणीला साहेबांनी एका मोर्चाचं स्वरूप दिलं आणि तो मोर्चा एका गल्लीबोळामध्ये नव्हता, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील असणाऱ्या मराठा बांधवांना आणि ज्यांना आरक्षणाचे फायदे मिळत नव्हते या सगळ्या मंडळींनी मुंबईमध्ये मोर्चा काढला. ज्या माथाडी चळवळीमध्ये काम करता करता एक सामान्य गावामध्ये येऊन शहरामध्ये हमाली केली. हमाली करता करता स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय नरेंद्रजी तिडके साहेब आणि स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा काँग्रेसचा कार्यकर्ता पण सदैव हिंदुत्ववादी विचाराचा होता. कारण वडिलांनी त्या ठिकाणी 22 मार्च 1982 ला जो मोर्चा काढला होता त्यामध्ये त्यांनी मागणी काय केली होती तर भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणी जयंती मोठी उत्साहाने साजरी झाली पाहिजे. धर्मांतराचा विषय त्यावेळेला स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी मांडला होता. असंख्य विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडत असताना त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी यांनी गांभीर्याने घेतलं नाही. आज आपण एका मोर्चाला सामोरं गेलो. गणपतीमध्ये मुंबईमध्ये आंदोलनकर्ते आले. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे की या राज्यामध्ये कित्येक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांनी मराठा समाजाला विषयाला स्पर्श केला नाही. परंतु त्या दिवसापासून देवा भाऊ महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसले त्यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम देवाभाऊंनी त्या ठिकाणी केलं हे मी गर्वाने सांगतो. आम्ही पण साहेब टीकेला सामोरं गेलेलो आहोत. तुमचं एक भाषण साताराचं गाजलं. नरेंद्र आणि शिवेंद्र बाबाजी आपण शिव्यांवरती लक्ष द्यायचं नाही तर आपण कार्यावरती लक्ष द्यायचं.
आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख मराठा उद्योजक केलं। स्वाभिमानाने सांगतो, माझ्या देवाभावांनी मला सांगितलं म्हणून तळागाळातील गावामध्ये जाऊन आम्ही हे यश प्राप्त करू शकलो। देवाभाऊ काय बघताना काही लोक राजकारणामध्ये बघतात, काही लोक गुवाहाटीला बघतात, परंतु देवाभाऊनी सदैव महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी विचाराच्या असणाऱ्या लोकांना ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी हे जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आंदोलनाच्या वेळेला टीका टिप्पणी झाल्या, आमच्यावरती पण झाल्या, आमच्या जवळची लोक बोलायला लागली, साहेब जे चाललंय ते योग्य नाही। मी म्हटलं आपला आदर्श कोण आहे? स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने आपण काम करतो। राजकीय आदर्श कोण आहे? तर आमचा देवाभाऊ आहे, जो हजारो लाखोचं विष पचवतो, पण टीका टिप्पणी करणाऱ्याला उत्तर देण्यापेक्षा स्वतःच्या चांगल्या कामाने उत्तर देतो, हे आमचा देवाभाऊ आहे। आणि म्हणून मेळाव्याच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम घ्यावा असं आमचं दरवर्षाचं स्वप्न होतं। गेल्या काही वर्षापासून विदर्भामध्ये अतिवृष्टी झाली, आपण घाईघाईमध्ये येत होता आणि जात होता। मराठवाड्याची परिस्थिती फारच बिकट आहे साहेब। मराठवाड्यामध्ये मी तालुका दौरा केलेला आहे। माझ्या आयुष्यामध्ये मी कधी फिरलो नसेल तितका मराठवाड्यामध्ये मी महामंडळाच्या माध्यमातून फिरलेलो आहे साहेब। परिस्थिती बिकट आहे, कुणाचं घर गेले वाहून, कुणाची गाय वाहून गेलेली आहे, काही महामंडळाचे लाभार्थी ज्यांना काही दिशा मिळत नाहीये। माझी विनंती आहे, आज आमचे एमडी विजयजी देशमुख आलेले आहेत, आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेऊ की ज्या लाभार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये आम्हाला काही योगदान देता आलं तर आपण सरकार म्हणून त्या ठिकाणी परवानगी द्यावी। आज शिंदे साहेबांनी काही मुद्दे मांडले, नक्कीच साहेब बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय घडतं हे मला सांगायची गरज नाही। आमच्या नवी मुंबईचे काही पत्रकार दरवेळेला त्या चॅनलवर ते मांडतात। साहेब कालची परिस्थिती अशी आली, हे मुद्दा म्हणून मी कुणाला टोचून बोलत नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री खड्ड्यामध्ये यावं असा प्रयोजन होता आणि त्याची जबाबदारी कुणाची? तर बाजार समितीची। बाजार समितीची जबाबदारी होती की राज्याचे प्रमुख येत असताना त्या रस्त्याची डागडुजी आहे का नाही, स्वच्छता आहे का नाही। परंतु काल आयुक्त यांचा विशेष आभार मानतो शिंदे साहेबांचं की शिंदे साहेबांनी काल पाहणी केली आणि रात्रीच्या रात्री साहेब डांबर टाकलं। आता कुणीतरी म्हटलं आमचं कोर्टामध्ये केस चालली होती, आमचं लक्ष नव्हतं। रावल साहेब हे सगळं जर आम्ही खोदून काढलो ना तर लय अडचणीचं होईल आणि शिंदे साहेबांनी आता मुख्यमंत्र्यांना मुख्तार पत्र सही करून दिलंय। बाजार समितीचा तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे, पण आमच्या माथाडी कामगारांची इथं रोजगार वाढला पाहिजे, आमच्या व्यापाऱ्यांना सुरक्षता मिळाली पाहिजे, तर या बाजारपेठामध्ये व्यवसाय वाढेल, नाहीतर आम्ही देशोधडीला लागेल ही परिस्थिती आहे। साहेब टाटा सारखा प्रश्न, आज कामगार मंत्र्यांची आम्हाला उपस्थिती होती, खरंच आहे नवीन कामगार मंत्री येतात आमची अपेक्षा असते, परंतु साहेब असं काय घटक आहे जो कामगार मंत्र्यांना लगेच त्यांना खुश करतो? कुणी पेढ देतंय, कुणी बर्फी देतंय, कुणी गुलाबजामुन देतंय आणि त्या कामगाराला मोहित करतंय कामगार मंत्र्याला, आणि आम्ही त्या ठिकाणी बोंबलत बसतोय साहेब आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावर खंडणी टाकली, आमच्या मुकादमाला मारलं, पण 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 आम्हाला न्याय मिळत नाही। आकाश फुंडकर साहेब आले, भाऊसाहेब फुंडकरांचा मुलगा आहे, त्यांनी बुलढाण्यामध्ये आणि मराठा समाजामध्ये भाऊसाहेब फुंडकरांचं मोठं योगदान आहे। आम्हाला विश्वास आहे आकाश फुंडकरांनी बैठक घेतली आहे, तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या आणि शिंदे साहेबांना पण जोडीला बसवा, त्या टाटाचा प्रश्न मार्गीस लावा, नाहीतर मलाही त्या ठिकाणी कधीतरी साहेब 250-300 कामगार आमचे आहेत, खंडीचा गुन्हा दाखल होतो, कामगारावरती गुन्हा दाखल होतो, मर्डर होतो आमच्या मुकादमाला। आज 2 कामगारावरती खंडणी झाले, उद्या मुकादम मरायला लागले, उद्या आम्हाला पण वाटेल आम्हालाही बायका मुलं आहेत, पण आमचे कामगार घाबरले नाही, त्यांनी अण्णासाहेबांची छत्री सोडली नाही, अण्णासाहेबांच्यावरती विश्वास ठेवला, म्हणून संघटनेमध्ये आलेले तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल। महामंडळाचे प्रश्न आहेत, बाजार समितीचे प्रश्न आहेत, एकच विनंती करतो आपण बैठक घ्या साहेब। आपण मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर पहिल्या टप्प्यावर दे साहेब 2दा वर्षा बंगल्यावर आलो होतो, मी नाही माझे माथाडी कामगार आले होते, आणि आजही माथाडी कामगार म्हणतात मागच्या वेळेला आम्ही वर्षावर गेलो 6 तास वाट बघितली पण आम्हाला काय देऊ नाही पावला, पण आता तरी आपण वेळ द्यावा आणि खास जवळचे कार्यकर्ते, आमचे जीवाभावाचे कार्यकर्ते
यांना आपण वर्षभर बोलून त्यांच्याशी विचारपूस करावी, कारण आम्ही कुणाच्या जीवावर असतो हे समोर बसलेले माथाडी कामगारांच्या जीवावर आम्ही संघटना चालवतो. आम्हाला कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही उद्योगपती मदत करत नाही, तर आम्हाला आमचा कामगार हा वर्गणी देतो आणि त्यांच्या वर्गणीने साहेब आम्ही या ठिकाणी उभे आहोत हे जाहीरपणे मी सांगतो तुम्हाला. बाजार समितीमध्ये बाकीच्या विषयावरती कमीच बोलतो, पण वडाळ्याबद्दल बोलेल. साहेब आपण मुख्यमंत्री असताना वड्याची बैठक घेतली. महसूल मंत्री म्हणून चंद्रकांत दादांनी एक असा निर्णय दिला जो इतिहासामध्ये कधीच दिला नाही. 10 पानाची ऑर्डर, आणि त्या ऑर्डर मध्ये ही संस्था स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आणि त्याबरोबर गृहनिर्माण संस्थेची आहे. आणि त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये काही झालं नाही. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा केला, आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही, योग्य मार्गदर्शन मिळालं. रुनवाल साहेब आणि विजय सावंत या ठिकाणी आहेत. आमच्याला तुम्हाला विनंती आहे की रुनवाल आणि विजय सावंत यांच्या माध्यमातून एक सरकारी बैठक घ्यावी आपल्या उपस्थितीमध्ये, आणि नगर विकासच्या माध्यमातून आमच्या माथाडी कामगारांना जास्त स्क्वेअर फूटची जागा, स्वस्त दरातली जागा किंवा मोठ्या स्क्वेअर फूटची जागा ही आपल्या नेतृत्वाखाली मिळावी. त्याचं भूमिपूजन पुढच्या डिसेंबरच्या अगोदर आपल्या उपस्थित करावं, एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. साहेब बरंचसं काम केले, आज वेळ कमी आहे, परंतु महामंडळाच्या लाभार्थ्यांचा सत्कार होतोय. साहेब तुम्ही सांगितलं म्हणून 1.5 लाख मराठा उद्योजक केले. माझ्या मागे खमक्या माझा देवाभाऊ आहे. महाराष्ट्राच्या लोकांना सांगतो, राजकारणामध्ये ज्या वेळेला महामंडळ दिली जाते भ्रष्टाचार होतो. महामंडळाची व्याख्या काय, तर भ्रष्टाचार कर, तू पण खा, आम्हाला पण खायला घाल, पक्षाला खायला घाल, आणि ज्या समाजाचं काम करतो त्याला कार्यक्रम कर. पण देवाभाऊनी मला सांगितलं, नरेंद्र स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांना शोभलं असं काम कर. या असणाऱ्या पारंपरिक भ्रष्टाचाराच्या विरोधात जाऊन तू नवीन इतिहास घडव. आणि मला सांगायला बरं वाटतं, आनंद वाटतो साहेब, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही धाडस केलं. उद्धव ठाकरेंचा काळ गेला तो सोडून द्या, परंतु 1 लाखानंतर 1.5 लाख, पुढच्या काही वर्षामध्ये 5 लाखाचा टप्पा 5 वर्षामध्ये पूर्ण करेल, हे मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. भ्रष्टाचार हा राजकीय लोकांचा, महामंडळाचा पारंपरिक व्यवसाय आहे, पण आम्ही पहिल्यांदा भ्रष्टाचाराचा मुद्दा एक मिनिट काय आलं? कुठला विषय? बसा. अरे यशवंत पेंटचे करते तर ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ना. अरे हो की राव. साहेब कामगारांचा रोष हा बरोबर आहे. एशियन पेंटचे धागे दोरे बाबाराजे साताऱ्याचे मालक आहेत. आज जरी उद्या आपले हे येऊ शकले नाही शंभूराजी देसाई, पण एशियन पेंट मध्ये कामगारांना देशोधडीला लावणारे काही कामगार नेते, टाटामध्ये काही कामगार नेते आहेत, ते जरी एकनाथ शिंदेच्या पक्षातले असले तरीही बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या लोकांना आपल्या भाषेमध्ये घोडा लावला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. सातारी भाषा आहे ही, संविधानामध्ये नाहीये, परंतु या भाषेला अनुसरून आपण काम करावं एवढीच विनंती करतो. बरेचसे विषय मराठा चळवळीमध्ये आम्हाला नवीन एक उगम दिसला. मराठवाड्याकरिता आपण खूप चांगला निर्णय घेतला, तो म्हणजे कुणबी प्रमाणपत्र. साहेब अण्णासाहेबांचं स्वप्न पूर्ण होताना मला दिसतं, परंतु आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी असा प्रकार करावा की आर्थिक निकषावरती आरक्षण हे कधी होईल हे मला माहित नाही. एक असं महामंडळ तयार करावं ज्या महामंडळाला जात म्हणून नसून, पण त्याला आर्थिक निकषावरती जो गरीब आहे त्या गरीबाला न्याय मिळावा, तरच आमच्या लोकांमध्ये जातीपातीचं राजकारण काही टप्प्यामध्ये कमी होईल. आणि भविष्यामध्ये जर याला यश या महाराष्ट्रामध्ये चांगलं मिळालं तर नक्कीच आपण देश पातळीवरती न्यावं, एवढीच विनंती करतो. आणि माझा लांबलेले विचार मी थांबवतो. जय भवानी, जय शिवराय. त्यानंतर वेळेअभावी आपले लाडके देवाभाऊ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी आपल्याला आमंत्रित करत असताना 2 मिनिटं घोषणा देतो. आदरणीय मुख्यमंत्री